तर मित्रांनो, सातार बंदर गुढीपाडवा एक मानाची बैलगाडी शर्यत आणि या शर्यतीला बघायला गेलं तर 50 ते 60 वर्षाचा इतिहास आहे. एक अलिबागचं पहिलं हिंदकेसरी मैदान म्हणजे सातार बंदर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यामध्ये आजची गुढीपाडव्याची शर्यत त्याच्यामध्ये प्री क्वार्टरमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे ते म्हणजे आराध्य किराणा स्टोअर म्हणजेच आपले मनीष दादाची गाडी. त्याचा प्रथमतः खूप खूप आभार, तुझ्या बैलांनी पहिल्या नंबरचा गुलाल मिळवून दिलेला आहे. आता जवळपास आता आम्ही 2 वर्ष गाडी हाकलतोय. ते आता यंदाच्या वर्ष पहिले जे आम्ही 2 गुलाल घेतले ते 1 नंबरचे घेतले. त्याच्यानंतर 3 गुलाल पावला पावलामध्ये गेले. म्हणजे अक्षरशः अर्धा सेकंद बोलला तरी काय वावगं ठरणार नाही. तिन्ही पण गुलाल आमचे गेले पावलामध्ये. तर तो कुठेतरी खंत होती की 1 नंबर कधी येईल कधी येईल कधी येईल. त्या दिवशी पण गेल्या वेळी पण ज्या शर्यती झाल्या इथे बिना काठीच्या तिथं पण पावलामध्ये गेला. बेलीला 2 वेळ पावलामध्ये गेला. ती खंत होती ती आज बैलाही भरून काढली आणि संदेशनी पण चांगली आज ड्रायव्हिंग करून दाखवून दिलं की 1 नंबर सुद्धा आपले बैल आणून देतील. आणि महत्वाची गोष्ट ही जी आता आजची शर्यत आहे ही साताड बंदर म्हणजे मानाची शर्यत. लोक भरपूर लोक असे आहेत बैलगाडीवाले जे ह्या शर्यतीसाठी किंवा ह्या बंदरासाठी बैल राखून ठेवतात, बरोबर. आणि त्या बंदरामध्ये आपल्याला गुलाल मिळणं ते पण प्री क्वार्टर मध्ये 1 नंबरचा गुलाल मिळणं हे खूप म्हणजे देवाची कृपा, बैलांची कृपा, बैलांची मेहनत, ड्रायव्हरची, त्याच्यानंतर सगळ्यांची मेहनत महत्वाची आहे. आणि साताड बंदरचा प्री क्वार्टरचा गुलाल म्हणजे इतर बंदरातला तो क्वार्टर सेमीचा गुलाल मानू शकतो आपण. बरोबर. प्री क्वार्टर इथे जर प्री क्वार्टर बोललं तर कुठल्याही ग्राउंडला सेमी सहज मारतील अशी लोकांची घ्या ते आता बघू अशी बोलतात, बरोबर. त्याच्यानंतर गेल्या वर्षी आमची जी जोडी होती आम्हाला जवळपास 2 ते 3 वेळा आम्ही हाकलली इथे पण आम्हाला गुलाल मिळाला नाही. खूप खंत होती की कधी आम्ही साताड बंदरामध्ये गुलाल घेऊ. तो गेल्या वेळी 2 नंबरचा घेतला, आता 1 नंबरचा घेतला. आता आम्ही सगळी खुश आहोत आणि म्हणजे स्वप्न पूर्ण झालं, स्वप्न पूर्ण झालं साताडचं. आणि सगळी खुश आहेत आता. आणि संदेश, थोडी चर्चा झालेली की ड्रायव्हर गाडी 2 नंबर आणतोय, तर काय सांगशील आज? असं लोकांना वाटत होतं की ड्रायव्हर मारत नाही. बरीच लोकांना म्हणजे अशी जे आमचे दुश्मन बोला किंवा जे नावं ठेवणारे आहेत की हा ड्रायव्हर मारत नाही, अंतिम क्षणाला आला का ड्रायव्हर मारत नाही. पण जे आपण बैलांना झोडपून जर बैल चालत नसले तर त्याला मारून अर्थ आहे का सांगा मला. बरोबर आहे ना. त्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडत होतो असं माझ्या मनात खंत होती. कारण मी आजच नाही गाडी हाकलत, आमचं ही दुसरी पिढी आहे गाडी हाकलते. आज माझ्या बाबाही बरंच ह्या साताड्यात माझे बाबा म्हणजे गाजून गेलेले आहेत. काशीनाथ पाटील हे गाजून गेलेले आहेत त्या साताड्यामध्ये. पण कुठेतरी त्यांच्या नातवाला कुठेतरी कलंक लागत होता, तो आज मी पुरा करून दिलाय. 1 नंबर गाडी आणून दिली. आणि त्या बैलांबद्दल काय सांगशील? आता नखऱ्या म्हणजे सेमी फायनल किनाऱ्याची सेमी त्यांनी अंतरामध्ये 3 मारल्या, बरोबर. ज्यांच्याकडे बैल होता त्यांच्या वनेंकडे अंतरामध्ये 3 नंबर मारले, ते पण सेमी फायनलच्या अंतरात मारले. इकडं आल्यानंतर लोक बोलत होती की बैल धावत नाही, पण कसा बैल धावल? कारण तिकडचं जो त्याचं मकान किंवा त्याचा जी उडी मारण्याची पद्धत ती इकडं आल्यानंतर बदलली नव्हती, मॅच होत नव्हती. ती मॅच होण्यासाठी अक्षरशः त्याला जवळपास 2 महिने गेले. पण आज तो बैल वन साइड धावला, म्हणजे जास्त धावला आपल्या हर्षापेक्षा. हर्षा तर आहेच पण त्याच्यापेक्षा आज बैल धावला आणि त्यांनी दाखवून दिलं की मी सेमी फायनल विनर होतो आणि राहील आणि अजून होऊन दाखवेन पुढे पण चालेल हे त्यांनी दाखवले. पुढे काय दादा अपेक्षा असतील बैलांकडून? अपेक्षा म्हणजे आता हळूहळू आम्ही सेमी, पुढल्या वर्षी फायनलची इच्छा आहे. फायनलची इच्छा पूर्ण झाली देवाच्या कृपेने तर खूप आनंद वाटेल. त्याच्यासाठीच प्रत्येकाची इच्छा असतं आपली गाडी सेमी किंवा फायनल पर्यंत धावावी. आता आमची प्री क्वार्टर पर्यंत आहे. यंदा सेमी पर्यंत आम्ही नेण्याचा प्रयत्न करू आणि पुढल्या वर्षी आम्ही फायनल ला उभी करून म्हणजे देवाच्या कृपेने आणि बैलांच्या कृपेने आम्ही उभी करण्याचा प्रयत्न करू. तर दादा आपण प्रत्येक वेळी तुझ्या गाडी सोबत असतात, तर काय सांगशील आजच्या गुलालाबद्दल? आजचा गुलाल म्हणजे हे नियोजन मनेश आणि संदेशचं नियोजन होतं. हे नियोजन आणि स्वप्न, शेठचं स्वप्न होतं की साताड बंदरात आपल्याला पहिला नंबर पाहिजे. आणि बैल चांगले धावले, मस्त धावले, जसं वाटत होतं, एक्सपेक्टेशन होतं आपल्याला की बैल धावतील आज मस्त. त्या प्रकारे बैल धावलेत आणि आम्हाला तो नंबर मिळून दिला. आम्हाला सगळ्यांना खरंच खूप आनंद झालाय आणि असंच पुढे पुढे शेठने जावं अशी आमची इच्छा आहे आणि नक्की पूर्ण होईल. बैल पण जातील. तर मित्रांनो, आता धावत असलेले आपले बैल अलिबाग वरून मधील 80% बैलांना खाणं हे दादाच्या दुकानातून जात असतं. तर लोकांच्या गाड्या पुढे जात असताना दादाची सुद्धा गाडी पुढे जात आहे, त्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. म्हणजे जवळपास आपल्या एरियामध्ये किंवा मुरुड, अलिबाग, मुरुड, महाड, माणगाव पर्यंत
पेंट पासून लोक आपल्या इकडे खाणं नेण्यासाठी येतात. आराध्या किराणा स्टोअर हे सध्या ब्रँड झालेलं आहे बरोबर. पूर्ण आपल्या या 4-5 तालुक्यामध्ये. आणि खरोखर म्हणजे त्यांना सर्वांना स्वस्त देण्याचं, चांगल्या क्वालिटीचं देण्याचं काम मी करतो आणि मला करता यावं याच्यासाठी सर्वांचा सपोर्ट महत्वाचा आहे. मी म्हणजे 2 पैसे मिळतात आपल्याला, नाही मिळत असं नाहीच आहे, मिळतात, त्याच्यासाठीच आपण धंदा करतो. पण लोकांना स्वस्तात स्वस्त देणे किंवा त्यांचा आशीर्वाद घेणे, बरोबर. आशीर्वाद महत्वाचा आहे त्यांचा. तर दादा एक सांगत होता, मी काल दिव्यागारला गेलेलो, हा. तिथे सुद्धा चर्चा चालू होती की आपल्याला खाना आणायला आराध्या किराणा स्टोअर मध्ये जायचं बरोबर, आहे. दिव्या आगार पासून येतात लोक. दिव्या आगारचे भरपूर माझे कस्टमर जे येतात, फोन करून मला येतात आणि गाडीच्या गाडी घेऊन. प्रसन्न दादा आवळसकर यांनी खास करून तुझा उल्लेख केला तिथे माझ्या. हो काय. आणि इकडे आपल्या आवाज पासून जी लोक येतात, आवाज असो किंवा पुळणीची पण जितके पण गाडी, चांगल्या चांगल्या गाड्या नंबरला आहेत, प्रसन्न दादा असो किंवा निवास शेठ असो, भरपूर लोक आहेत. ते सगळेजण आपल्याकडे येतात आणि त्यांना गुलाल पण मिळतो सर्वांना. तर आशा करतो दादा की तुझी इच्छा आहे पुढल्या वर्षी आपली गाडी सेमीफायनल फायनल पर्यंत पोहोचावी. तर त्यासाठी आपल्या आई एकविराजांनी प्रार्थना करतो. आणि तुमचं सुद्धा मनापासून आभार. आमच्या आराध्या किराणा स्टोअरच्या नावाने जी आमची गाडी चालते, आमच्या सर्वांच्या वतीने तुमचं सुद्धा आभार, मनु डायरीचा आभार, धन्यवाद. तर दादाचा तर नेहमी प्रत्येक मुलाखतीमध्ये आभारच मानतच असतो. खरं तर एवढं अप्रिसिएशन तुमच्याकडून मिळतं, त्यामुळे सुद्धा काम करण्याची एक नवीन ऊर्जा मिळते आम्हाला सुद्धा. तर थँक्यू त्यासाठी. आणि येणाऱ्या पुढील शर्यतीमध्ये सुद्धा तुम्ही असेच गुलाल पात्र हो अशा शुभेच्छा देतो. ओके, थँक्यू. बोला नाद एकच, बैलगाडी शर्यत.